आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाज वाटते. हे वाक्य अत्यंत निराश होऊन एका मराठी शाळेचे मुख्याध्यापक बोलतात. मित्रांनो, खरंच आपल्याला आपल्या मातृभाषेची लाज वाटते का? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा. तुमचं मत फार महत्वाचं आहे. मराठी शाळेची पटसंख्या कमी झाली म्हणून ती बंद पडणार? मराठी शाळेची इमारत जुनी झाली म्हणून ती पाडून टाकणार? खरंच असं घडणार की कोणीतरी हे थांबवणार? मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा वाचवा असं म्हणून काही उपयोग होणार? लिमलेटच्या गोळ्या, एक साथ नमस्ते, शाळेतली मस्ती, मराठी माध्यम हे सगळं टिकणार की काय होणार? आपण बोलत आहोत क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाविषयी. मराठी आणि हिंदी सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. काय आहे या सिनेमाची गोष्ट? कोकणातील क्रांती ज्योती विद्यालय मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिर्के सर शाळेतील मुलांना एकदा शेवटचं बघून घेतायत. या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते. आता ते शेवटचं का बघतायत? तर शाळा बंद पडणार आहे. असं का? तर इथे एक इंटरनॅशनल स्कूल सुरू होणार आहे. पण शिर्के सरांनी त्यांचं अवघं आयुष्य या शाळेसाठी समर्पित केलंय. मग त्यांच्या डोळ्यासमोर ही शाळा बंद झालेली बघणं, पडलेली बघणं किती त्रासदायक असेल. ही शाळा बंद पडू नये यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून शाळेच्याच काही माजी विद्यार्थ्यांना ते बोलावणं पाठवतात. सगळ्यात आधी येतो तो बबन. हा बबन अत्यंत दिलखुलास माणूस आहे. तो पुढाकार घेऊन सरांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रण देतो. यामध्ये एक एक जण यायला सुरुवात होते. आता हे एक एक जण म्हणजे अंजली, कुलदीप, राकेश, विशाल, सुमन, सलमा हे सगळे शाळेतले मित्र पुन्हा एकत्र जमतात आणि धमाल करायला सुरुवात करतात. मात्र मजा करण्याच्या नादात आपण नेमक्या कोणत्या उद्देशासाठी जमलो आहोत हेच विसरतात. शाळा पाडण्यापासून वाचवायची आहे हा तो उद्देश. मराठी शाळा वाचणार की इथे एक इंटरनॅशनल स्कूल तयार होणार? ही आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाची गोष्ट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे. सिनेमात मराठी कलाकारांची जवळजवळ फौजच आहे. हे कलाकार म्हणजे अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम, क्षितिजोग. दिनकर शिर्के या मुख्याध्यापकांच्या भूमिकेत आहेत सचिन खेडेकर. सिनेमा बघताना हे सगळे कलाकार आणि यासोबत असलेले सहकलाकार खूप धमाल उडवून देतात. हा सिनेमा आपल्याला नॉस्टॅल्जिक करतो, अर्थात आपल्या शाळेच्या दिवसात घेऊन जातो. जर तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकला असाल तर तुम्हाला त्यातील अनेक विनोद जवळचे वाटतील. 1 2 3 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार अशी नारेबाजी चालू राहते. मित्रांनो, अशाच पद्धतीत तुम्ही ज्या मराठी शाळेमध्ये शिकला असाल त्या शाळेचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा. शिर्के सरांचं असं म्हणणं आहे की एका मागोमाग एक मराठी शाळा बंद पडतायत. त्यांची पटसंख्या कमी होतीये. याचं मुख्य कारण आपल्यालाच आपल्या भाषेची लाज वाटते. हे खरं आहे का मित्रांनो? या शिर्के सरांना दुसऱ्या भाषेचा अपमान करायचा नाही, मात्र आपल्या भाषेत जर आपण उत्तम शिकलो तर इतर भाषा सुद्धा कौशल्य म्हणून आपल्याला विकसित करता येऊ शकतात असं ते म्हणतात. शिर्के सरांचं हे म्हणणं तुम्हाला पटतं का? क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमामध्ये अशा मुद्द्यांवर चर्चा केली आहे जिथे शिक्षण क्षेत्रात कुंपणच शेत खाताना दिसतंय. मराठी शाळेमध्ये शिक्षण घेणं कमीपणाचं वाटतंय. मित्रांनो, मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा एक संदेश घेऊन येतो. आपलं चॅनल तर सिनेमातील सकारात्मक बाजूवर अधिक लक्ष केंद्रित करतं. आता नेमकं कुठल्या शाळेत कोणत्या माध्यमात घालायचं याविषयी अनेक मतप्रवाह असतील, पण सिनेमातील काही गोष्टी खरंच खूप भावतात. अगदी खराखुरा हाडाचा शिक्षक शिक्षण देण्यासाठी तीळ तीळ तुटत असतो. शिक्षणाचा बाजार होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. शिक्षणासाठी खिशाला परवडणार नाही इतक्या फीज वाढताना त्याला दिसतायत. माजी विद्यार्थ्यांच्या बोलण्यात असं येतं की संत गाडगे महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला रस्ते स्वच्छ करायला सांगायचे, आपण वर्ग एकदम छान ठेवायचो. आता मात्र मुलांना असं काम करायला सांगितलं तर पालक धावत येतील आणि हे काय करायला लावताय असं म्हणतील. विचार करताना जाणवलं शिक्षकांनी बक्षीस म्हणून दिलेल्या लिमलेटच्या गोळीमध्ये सुद्धा गंमत होती. पण आता लिमलेटच्या गोळीने समाधान होतंय का? माणूस कितीही मोठा झाला तरी शिक्षकासमोर अजूनही नतमस्तक होतोय का? शिक्षकांविषयी अजूनही तितकीच आपुलकी आहे का? असेल तर उत्तमच आहे, पण नसेल तर आपण मुळापासून दूर जातोय. विचार करायला लावणारे हे माझ्या मनातले काही प्रश्न आणि काही सिनेमाने उपस्थित केलेले प्रश्न.
तर मित्रांनो, सिनेमाविषयी अशीच छान छान चर्चा होत राहील. सिनेमातील चांगल्या चांगल्या गोष्टी वेचायचा प्रयत्न करणारा आपलं चॅनल चीज पॉपकॉर्न मूव्हीज विथ वरुण भागवत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सिनेमासह. बाय बाय.